नमस्कार, मी राजश्री. 3 धामाच्याबद्दल मी पूर्णपणे आपल्याला माहिती सांगितलेली. माझ्या परीने मी ती सगळी माहिती चांगली आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आता आहे हे शेवटचे 4 धाममधले धाम बद्रीनाथ धाम. हे विष्णू धाम आहे. इथे विष्णूचा वास आहे, त्यामुळे याला बद्रीनाथ धाम म्हणतात. याबद्दल एक गोष्ट आहे, पौराणिक गोष्ट आहे, याला आधार पण आहे. ही गोष्ट मी आज नाही सांगत, परत मी चारीधामच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. परत काही एपिसोड त्यासाठी मी बनवेन. पण सध्या जो माझा उद्देश आहे चारधामची माहिती आपल्यापर्यंत व्यवस्थित पोचवायचा, ती मी आधी पूर्ण करते. आम्ही गुप्तकाशीवरून पहाटे आम्ही फाटा सोडला आणि बद्रीनाथला आम्ही मजल दर मजल करत, पण त्या मानाने आम्ही बऱ्यापैकी लवकर पोहोचलो. मध्ये राहिलेले आम्ही 2 प्रयाग बघून घेतले. पंचप्रयागपैकी येताना 3 प्रयाग झाले होते आणि जाताना 2 प्रयाग बघितले. पण कधी कधी आम्हाला असं झालं की गाडीला उभं करायला जागा नसते, अरुंद रस्ता असतो, त्यामुळे मग वरूनच दर्शन करायचं त्या संगमाचं, असं झालं. अशा प्रकारे पंचप्रयाग आमचे फक्त एकच रुद्रप्रयाग आम्ही व्यवस्थित बघितला, पण बाकीचे प्रयाग आम्ही गाडीतूनच, चालत्या गाडीतून बघितले. आणि बहुतांशी सगळेच टुरिस्ट असं करतात असं मला कळलेलं होतं. बाकीच्यांचा अनुभव मला माहीत नाही आहे, पण आमचा फक्त एकच रुद्रप्रयाग त्यांनी आम्हाला खाली उतरवून म्हणजे फक्त आम्ही रोडवरून बघितला. ॲक्च्युअल आम्ही रुद्रप्रयागच्या गावामध्ये वगैरे केलेलं नाही आहे. बाकीचे 4 प्रयाग तर आम्ही बद्रीनाथला जाताना 2 प्रयाग बघितले आणि आमचे पंचप्रयाग झाले. असो, तो भाग वेगळा, कारण आपला उद्देशच फक्त चारधामचा आहे, मधले काही एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं नसतं. अशा प्रकारे आम्ही साधारण 5 वाजेपर्यंत हॉटेलवर पोचलो. हॉटेलवर पोचल्यानंतर थकवा तर येतोच, मी तुम्हाला सांगितलेलं की थकून जातो. आम्ही विश्रांती वगैरे थोडा वेळ घेतली आणि इथे पंडित येऊन बसलेले होते वेटिंगमध्ये. त्यामुळे टूर मॅनेजरनी त्या पंडितांना आमची जोड घालून दिली आणि त्या पंडितांनी ऑलमोस्ट आमचा 1 ते 1.5 तास खाल्ला, की इथली गोष्ट सांगणं, हे काय ठिकाणाचं महत्त्व आहे वगैरे वगैरे, आणि दुसऱ्या दिवशी कुठली पूजा करायची. आणि इथे पिंडदान केलं जातं. पिंडदानाला इथे महत्त्व आहे. खूप जण इथे पिंडदान करतात. मग ते पिंडदानाचे चार्जेस, पूजेचे चार्जेस वगैरे सगळं सांगण्यामध्ये आमचा 1.5 तास गेला आणि आम्ही साधारण 7 वाजेपर्यंत त्या पंडिताच्या पकडीमध्ये होतो. 7 वाजता ते संपलं. आम्ही मग दर्शनासाठी निघालो. एवढाच फायदा होता की आमच्या हॉटेलपासून साधारण 10 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर मंदिर होतं, म्हणून आम्हाला पायी जायचं होतं. आम्ही निघालो. थंडी मला तशी कल्पना होती, माझ्या भावानी मला कल्पना दिलेली होती की तू समजतेस की इथे काही हे नाही आहे, पण इथे पण थंडी आहे. एक तर अलकनंदा असल्यामुळे थंडी आहेच, त्याच्यानंतर दुसरं नरनारायण पर्वत आहेत आणि नीलकंठ पर्वत आहे, इथे पण बर्फ पडतो आणि बर्फाच्छादित पर्वत आहेत, त्यामुळे इथेही थंडी आहे, त्यामुळे थंडीची काळजी घे. हे मला हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर जाणवलं की इथे थंडी आहे. त्यावेळेला पण जाणवत होती. फारसा चढ नाही, पण थोडासा चढ उतार करत करत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. भरपूर मोठी रांग होती. फक्त आमचं झालं ना काय की आम्ही ज्यावेळेला पोहोचलो त्यावेळेला वीकेंड आलेला होता, शनिवार रविवार. आणि मी एक बघितलं की 2 धाम करण्याकडे कल तरुण पिढीचा जास्त होता, कारण त्यांना वेळ पण मिळत नाही. पण एक मला चांगली छान गोष्ट वाटली की आपण जे करतोय की सगळं झाल्यानंतर आपण चारधाम करायला जाऊत किंवा तीर्थयात्रेला जाऊत म्हणतो, तरुण पिढी तसं नाही करत. वेळ मिळेल तसं तसं ते तीर्थयात्रा करतीये, म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. आईवडिलांचे संस्कार म्हणा किंवा त्यांचा मनानेच ते करतात हे माहीत नाही, पण करतात. त्यामुळे यात्रेकरूंमध्ये 70% तरुण पिढी आणि 30% प्रौढ लोक किंवा म्हातारे लोक असे होते, त्यामुळे गर्दी तशी भरपूर होती. आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो. असं सगळ्यांना थोडा कंटाळा आला होता, म्हणून एक अर्धे लोक म्हणाले की बाबा आपण स्पेशल दर्शन आहे का बघूत. विचारलं तर ते थोडं कॉस्टली होतं. मग अर्धे लोक म्हणाले की आपण 3 धाम छान केलेत, मग थोडंसं एक 15-20 मिनटं रांगेत उभं राहिलं तर हरकत काय आहे. अशा सगळ्या चर्चा करण्यामध्ये असं ठरलं की नाही, स्पेशल दर्शन नाही घ्यायचं, आपण रांगेत उभं राहूनच जाऊयात. 15-20 मिनटामध्ये आम्ही साधारण 7:30 वगैरे आम्ही मंदिराच्या गर्भगृहाच्या दाराजवळ गेलो. म्हणजे उजव्या बाजूनी समोरची बाजू, माझा व्हिडिओ ज्यावेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला एक समोरची बाजू दिसेल, तिथून 8 नंतर दर्शन करता येतं. गर्भगृहामध्ये प्रवेश फक्त 8 वाजेपर्यंत असतो.
हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा कधी कुणी पोहोचाल, तरुण पिढी असो, प्रौढ असो, म्हातारे असो, हे पंडित लोक जर येऊन तुमच्या हॉटेलमध्ये बसले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली तर त्यांना थांबवा. त्यांना सांगा की आम्हाला आधी दर्शनाला जायचं आहे, नंतर जेवायच्या वेळेला तुम्ही या आणि आम्हाला ही माहिती सगळी सांगा. कारण त्यांच्या ह्याच्यामध्ये आमची चूक तीच झाली की आम्हाला उशीर झाला, पण आमचं सुदैव किंवा देवाची इच्छा की आम्हाला गर्भगृहातून दर्शन द्यायचं होतं. जर समजा आम्हाला तिथे उशीर झाला असता, 8 वाजले असते, तर आम्हाला बाहेरून दर्शन घ्यावं लागलं असतं. दर्शन मिळालं असतं, पण अंतर वाढलं की आपल्याला देव दिसत नाहीत व्यवस्थित. आणि दुसरा मुद्दा, प्रत्येकाच्या डोक्यात काय असतं की मूर्ती आहे, भगवान विष्णूंची मूर्ती आहे असं आहे. इथे भगवान विष्णूंची मूर्ती नाही, इथे 1.5 फुटाचे शाळीग्राम आहेत. त्या शाळीग्रामांना छान नटवलेलं आहे. हे तुम्हाला गर्भगृहाच्या दर्शनातूनच समजतं, लांबून एवढं लक्षात येत नाही की काय आहे. त्या शाळीग्राम म्हणजे तो एक प्रकारचा गंडकी नदीमध्ये मिळणारा एक दगड आहे शाळीग्राम. आता माझं कुलदैवत ते असल्यामुळे मला त्याबद्दल सविस्तर माहिती आहे, मी ती परत कधीतरी तुम्हाला सांगेन. त्याला तरी छान डोळे वगैरे सगळे काढलेले आहेत, नटवलेले आहे, कपडे इतके सुंदर घातलेले असतात की ते वर्णन नाही करता येत. असो तर आम्ही रांगेतून गर्भगृहामध्ये साधारण 7:35 7:40 वगैरे झाले होते. प्रचंड गर्दी, त्यामुळे ढकलाढकली, ओढाओढी. त्यांचा जो स्टाफ असतो तो ढकलत होता आतमध्ये आणि दुसरा स्टाफ ओढत होता. तुम्हाला दर्शन होतं आहे नाही होतं आहे त्यांना देणं घेणं नसतं, त्यांचा पण नाईलाज असतो. कारण त्या 8 वाजायच्या त्यांना गर्भगृहातून लोक बाहेर काढायचे असतात, ही त्यांची व्यवस्था आहे. मला तोच प्रकार झाला. मी आपली ढकलली गेले, माझा नवरा एकीकडे, मी एकीकडे, असा हा आमचा प्रकार झालेला होता. तिथे आपण प्रसाद जो घेऊन जातो तिथे अजून एक मान्यता आहे की विष्णूच्या सगळ्या अवतारांना पुरण म्हणजे हरभऱ्याची डाळीचं अतिशय महत्त्व आहे. ती हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ विष्णूच्या सगळ्या अवतारांमधल्या, म्हणजे रामावतार असो, कृष्ण अवतार असो, नरसिंह अवतार असो, सगळ्यांना आवडतं, म्हणून त्याचे तिथे जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तिथे तुम्ही हरभऱ्याची डाळ स्वतःच्या घरून घेऊन जाऊन देवांना अर्पण करायची असते. आणि तिथल्या प्रसादातही तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर सुकामेव्याचा डबा असतो, त्याच्यामध्ये पण हरभऱ्याची डाळ असते. मी प्रसाद घेऊन गेलेली होते. तो प्रसाद मी त्या पंडिताच्या हातात दिला, त्याने तो फोडून अर्धा तिथे टाकला, अर्धा मला दिला. तोपर्यंत मला देव दिसले पण नाहीत, कारण माझ्यासमोर भरपूर गर्दी होती. झालं ना काय की माझ्या सुदैवाने माझ्यासमोर एक व्यक्ती आली की तिथे कुठे या चारधाममध्ये कुठेही गर्भगृहामध्ये फोटोशूट व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे. त्या माणसाच्या त्याची दुर्बुद्धी की तो व्हिडिओ काढायला आणि बाकीच्या तिथे जी सिक्युरिटी असते त्यांना ते दिसायला गाठ पडलं. त्यामुळे ती सगळी सिक्युरिटी त्याच्यावर तुटून पडली आणि तो एक्झॅक्ट माझ्यासमोर माणूस होता. त्याला ओढाओढीमध्ये त्यांचं माझ्याकडचं लक्ष विचलित झालं. मी मागे ढकलली गेले आणि त्याला ते ओढून घेऊन बाहेर गेले. त्यामुळे ती ओढाओढी थोड्या वेळाकरता थांबली आणि मी नकळत थोडी मागे सरकले आणि मग थोडीशी टाचा उंचावून मी एक 5-10 सेकंदाकरता देवाचं दर्शन घेतलं. कारण मलाही दिसत होतं की यापेक्षा जास्त मला देवाचं दर्शन होणार नाही आहे. त्यामुळे देवाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला कोणत्या मूर्ती आहेत ते माझ्यासाठी आज पण गूढ आहे. मला माहीत नाही आहे कोणत्या मूर्ती आहेत ते. कोणी सांगितलं तर ते मला कळेल, पण ते मला दिसल्या नाहीत, हे खरं आहे. तिथून आम्ही बाहेर पडलो. माझा नवरा बाहेर उभा होता. समोरच अगदी बाहेर पडल्यानंतर महालक्ष्मीचं मंदिर आहे. तिथे मी घरून नेलेली ओटी देवीची भरली, तिची मनोभावे प्रार्थना केली. तिथून बाहेर पडल्यानंतर एक विसरले, गर्भगृहात येत असताना उजव्या बाजूला गरुडाची मूर्ती आहे. तिथे गरुडाच्या मूर्तीवर शेला अर्पण करायचा असतो आणि गरुडाला सांगायचं असतं की तुम्ही देवाला आमचा निरोप द्या आणि आम्हाला दर्शन देण्याची कृपा करा म्हणून सांगा. ही पद्धत आहे. जसं महादेवाच्या मंदिरात जाताना नंदीला आपण सांगायचं असतं, तसं विष्णूच्या मंदिरात जात असताना गरुडाला सांगायचं असतं. म्हणून आधी गरुडाच्या अंगावर शेला अर्पण करायचा आणि मग आत जायचं. उजव्या बाजूला गरुड आहे. गर्दी असली तरी लक्ष द्या आणि तिथे तुम्ही गरुडाला शेला नसेल नेला तरी नुसतं फक्त पाया पडू शकता. आम्ही महालक्ष्मीच्या पाया पडून बाहेर आलो. तिथे बऱ्याच मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. प्रत्येक मूर्तीचं दर्शन घेत घेत आम्ही बाहेर आलो. माझं स्वतःचं कुलदैवत तिरुपती बालाजी, श्री तिरुपती बालाजी आणि महालक्ष्मी आहे.
त्यामुळे माझी आणि माझ्या नवऱ्याची इच्छा होती, बालाजी हे विष्णूचंच रूप आहे, की आम्हाला तिथे बसून व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम वाचायचं होतं. पण माहीत नव्हती, एवढी गर्दी बघितल्यावर मी नेलं तर होतं बरोबर वाचायचं म्हणून, पण मला माहीत नव्हतं की वाचणं होईल का नाही. पण आमच्या सुदैवाने हे सगळं होईपर्यंत 8 वाजले आणि गर्भगृहाची दारं बंद झाली आणि बाहेरून दर्शनाला सोडायला सुरुवात झाली. त्यामुळे तिथली गर्दीचा ओघ थांबला आणि एका बाजूला आम्हाला एक कठडा मिळाला की जिथे बसून आम्ही पटकन, थोडासा अंधार होता पण आम्ही वाचू शकत होतो आणि आम्ही पटकन तिथे बसून वाचायला सुरुवात केली. 10-15 मिनटामध्ये आमचं वाचन झालं. परत आम्ही देवाची तिथूनच नमस्कार केला देवाला, साष्टांग दंडवत घातला. जागा होती म्हणून आम्हाला ते पण करायला मिळालं आणि आम्ही दोघेजणं खाली उतरलो. कारण मी अजून मंदिराचं समोरून दर्शन घेतलेलं नव्हतं, कारण रांगेतून आम्ही डायरेक्ट गर्भगृहात गेलो होतो. मला मंदिर समोरून बघायचं होतं की मंदिर आहे कसं. बाहेर आलो, गर्दी तर प्रचंड होती खाली. फोटोशूट सगळेजणच करतात, प्रत्येकाच्या जवळ ही आठवण असावी वाटते, ती गर्दी होती. आधी थोड्या वेळ आम्ही दोघांनी मंदिराचं बाह्य रूप बघितलं. लखलखतं तेज, लायटिंग पूर्ण केलेली. आदिशंकराचार्यांनी हे मंदिर उभारलेलं आहे असे मला तिथे गेल्यानंतर कळलं. त्याच्यामुळे या मंदिराची थोडीशी ठेवण वेगळी आहे. याच्यामागे पण एक काही गोष्ट आहे, आपण हे यावर नंतर बोलूयात. सुरेख मंदिर बाहेरून बघितलं, मन प्रसन्न झालं. बाहेरून एकदा परत देवाची आराधना केली, शांतपणे डोळे मिटून जप केला. मग नंतर थोडेसे फोटो काढले, व्हिडिओ काढले. पॉसिबल झालं म्हणून मी माझ्या मुलाला, नातवाला आणि सुनेला व्हिडिओ कॉल करून बाहेरून मंदिर दाखवलं, कारण आतून तर नाहीच आहे, व्हिडिओ काढू शकत नाही, पण ॲटलिस्ट त्यांना तेवढं तरी दाखवलं. आणि अशा प्रकारे आम्ही मनाने समाधानी होऊन परत हॉटेलवर आलो. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी एवढ्या पहाटे परत गर्दी असणार हे माहितीच होतं आणि दर्शन घेणं शक्य नव्हतं आणि लगेच आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचं होतं. त्यानंतर अशा प्रकारे आमचं चारधाम यात्रा तर एकदम अतिशय चांगल्या रीतीने पार पडली. वाडवडिलांची, माझ्या आणि माझ्या नवऱ्यांच्या वाडवडिलांच्या आशीर्वादाने कुठलाही त्रास न होता आम्ही चारधाम यात्रा अतिशय चांगल्या रीतीने पार पडली. मी माझे भाग्य समजते की आमच्या मागे, माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मागे वाडवडिलांची पुण्याई आहे की आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही. कारण वयाच्या साठीनंतर हा प्रवास खरंच अवघड आहे. त्यामुळे शक्य झालं तर मी प्रत्येकाला म्हणेल की 60च्या आतच हा प्रवास करून घ्या. असो, भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. उत्तराखंडमध्ये अशी एक पद्धत आहे की धारी देवी म्हणून एक मंदिर आहे, बद्रीनाथ ते हरिद्वारच्या जाण्याच्या रस्त्यावर. ती चारधाम यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंचं रक्षण करते, म्हणून चारधाम यात्रा पूर्ण झाल्यानंतर तिच्या पाया पडायला जावे अशी एक इथे मान्यता आहे. त्याबद्दल थोडासा एक छोटा एपिसोड मी बनवेन. तोपर्यंत मला अनुमती द्या. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.